नमस्कार. मी आज तुम्हाला चाट पापडीची पापडी कशी बनवायची ते सांगणार आहे. तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे मैदा जवळपास मी 1 वाटी घेतलेला आहे. नंतर रवा त्यात मी 1 चमचा घालणार आहे. ओवा, जिरे, मीठ आणि तळण्यासाठी तेल आणि मळण्यासाठी पाणी. तर ह्या मैद्यामध्ये आपण आता हा रवा मिक्स करून घेऊयात. मीठ टाकून ओवा जिरे घालून आपण हे पीठ जे आहे ते घट्ट मळून घेऊयात. आणि मी चाट पापडीचा पण व्हिडिओ दाखवलेला आहे, तर तो तुम्ही पाहू शकतात. ॲक्च्युली म्हणजे दही चाट पापडी दाखवलेली आहे, तर ते तुम्ही व्हिडिओ पाहू शकतात. तर मी त्याची पापडी कशी बनवायची तर ते सांगणार आहे. अरे पीठ हे मळलेलं आहे, तर हे साधारणतः 10 ते 15 मिनिट आपण मळून ठेवूयात. आणि मळल्यानंतर आपण हे चाट पापडीची पापडी जी आहे ती आपण तळून घेऊयात. तर हे जे आहे ते प्लास्टिकच्या पिशवीत आपण भिजत ठेवायचं आहे. तर प्लास्टिकच्या पिशवीत ठेवूयात, जेणेकरून पीठ हे छान भिजले जाते. 10 ते 15 मिनिट झालेले आहेत. तर आता आपण पापडी करून घेऊयात. तर पीठ हे छान मळण्यात आलेलं आहे. आता आपण ह्याचे छोटे छोटे उंडे करून घेऊ आणि पाणीपुरीचे पुरे इतके छोटे आपण लोया करून घेऊयात, त्याचे गोळे करून घेऊयात आणि आपण चाट पापडीची पापडी करून घेऊयात. छोटे छोटे उंडे करून पुऱ्या करणार आहे. पण कुणी याची एकच पूर्ण पोळी लाटून त्याच्यावर एकसारखे माप कोणती एखादं साचा जर असाल किंवा टोपण कोणतं असेल तर त्यानं पण तुम्ही एकसारखे करू शकतात. पण मी छोटे छोटे उंडे करून पापडी करणार आहे. ते लाटून घेतलेले आहेत आणि थोडेसे करणार पण आहे. पण ही पापडी जी आहे, दही पापडी किंवा चाट पापडीची जी पापडी बनवणार आहोत ती फुगायला नाही पाहिजे, म्हणून आपण यावर फोर्कने ह्याला छिद्र पाडून घ्यायचं आहे, जेणेकरून ही पापडी फुलणार नाही. अशा प्रकारे सर्व पापडीवर आपण फोर्कने छिद्र पाडून घ्यायचं आहे आणि हे तळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे दही पापडीची पापडी ही आपण तळत आहोत. आता सर्व पापडी जे आहेत ते तळून घेऊयात. अशा प्रकारे झालेली आहे दही पापडीची किंवा चाट पापडीची पापडी. तर तुम्ही ह्याचा आवाज पण ऐकू शकतात. तर अशा प्रकारे एकदम कुरकुरीत आणि मस्त झालेली आहे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. धन्यवाद.